नमस्कार मित्रांनो, पीएम आवास योजना गरजूंना मिळणार आता हक्काचं घर। पंतप्रधान आवास योजनेबाबत मोदी सरकारची मोठी घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत आवास योजनेशी संबंधित मोठा निर्णय घेतला आहे। सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरांना मंजुरी दिली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आधी जे घरांना मंजुरी दिलेली होती त्याच्यापेक्षा अतिरिक्त 3 कोटी असे घर या ठिकाणी मंजूर होणार आहेत। तर या संदर्भातली बातमी काय आहे ती बघूयात। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान आवास योजनेशी संबंधित मोठा निर्णय घेतला आहे। सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरांना मंजुरी दिली आहे। याशिवाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये एलपीजी, शौचालय, नळ आणि वीज कनेक्शन उपलब्ध होणार आहे। ही घरे शहरी आणि ग्रामीण भागात बांधली जाणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेतला आहे। त्यामुळे देशभरातील अनेक गरिबांचे घर बांधण्याचे स्वप्न साकार होणार आहे। पंतप्रधान आवास योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक अद्भुत योजना आहे। या योजनेअंतर्गत भारत सरकार देशातील गरीब लोकांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत करते। पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अनेक गरीब लोकही या महागाईच्या युगात स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न साकार करू लागले आहेत। तुम्हाला पीएम आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे। ज्यांच्यासाठी आधीच कायमस्वरूपी घर नाही तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या योजनेचा लाभ अशा लोकांना मिळत नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी करत आहेत। केवळ EWS आणि LIG श्रेणीतील लोकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तुम्ही EWS श्रेणीत येत असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे। तुम्ही पीएम आवास योजनेचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला या पात्रता अटींची माहिती असणे आवश्यक आहे। पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज करू शकता। ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जावे लागेल। तेथे तुमची पात्रता तपासेल आणि योजनेसाठी अर्ज करू शकता। तसेच मोदी मंत्रिमंडळामध्ये पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला। पीएम किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता 20,000 कोटी रुपये जारी करण्यात आले आहे। बरेच दिवस शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते। आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय असा आहे की सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरांना मंजुरी दिली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी ही महत्त्वाची बातमी होती, आपण बघितली त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।